आई हा गरम गरम इडल्या तयार आहेत, खाऊन घेताय का? नको ग, समीर येऊ दे मग बरोबरच खाऊ. मामाही येत आहेत ना, त्यांच्यासाठी केल्यात मी. समीर आणेल ना त्याला. आणच. काय रे, मामा कुठे राहिला? सदा मामा घरी गेला. मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. मी काय म्हणते, आधी आपण खाऊन घेऊया ना. ए तुझं खाणं गेलं उडत. काय झालंय? तू गप्पा बस. मी म्हणलं मला आईशी बोलायचं म्हणून. काय रे बाबा, काय झालं एवढं चिडण्यासारखं? हा आई, तू सदा मामाकडून 15,000 रुपये घेतले होतेस. अरे देवा, घेतले होतेस की नाही एवढंच सांग. कमाल आहे या सदाची. म्हणजे एवढ्या तेवढ्या गोष्टी तू माझ्या नकळत पैसे घेतलेस आई? ही एवढी तेवढी गोष्ट आहे? अरे पण भावा बहिणीतला व्यवहार आहे हा. त्यांनी तुला सांगायलाच नको होतं. म्हणजे तू पैसे घेतलेस हे खरं आहे ना? हो हो, घेतले मी पैसे, घेतले बाबा. मी खोटं नाही बोलणार. नाही, तू खोटं बोलत नाहीस हे मला माहिती आहे. पण तू पैसे घेतलेस आणि मला सांगितलं नाहीस हेही खरंच आहे. समीर जाऊ दे, किती बोलणार आहेस? ए अश्विनी, तुला काही कळत नाही. मी अमेरिकेला निघालोय म्हणजे आपल्या हातात पैशाचं झाड आलंय असं वाटणार आहे या नातेवाईकांना आपल्या. आपण त्याच्यासाठी किती घासले यांना काय कळणार आहे? समीर बास, उगाच काहीतरी बोलू नकोस. अगं पण असं व्यवहार करायचेच कशाला हिने? आत्ता जाऊन विचारते त्याला. छातीवर बांधून घेऊन जाणार होते का मी 15,000 रुपये. गप्पा बसून राहा, कुठे जायची गरज नाहीये. मी मुंबईला गेलो ना की देतो पाठवून त्याचे पैसे. आता लगेच हवेत का त्याला पैसे? त्याला गरज आहे म्हणूनच म्हणाला असेल ना तू आज उद्या दे म्हणून. मी बोलू का त्याच्याशी? राहू देत, आपण देणं लागतो ना, मग देऊयात त्याचे पैसे. शे, काय त्रास आहे. आई शांत. ह्या अवस्थेत इतका राग बरा नाही डिअर. शटअप यार. अगं ह्या रागामुळे त्या होणाऱ्या बाळावर काय परिणाम होईल याचा तरी विचार कर. ए इडियट, तुझ्या अंगात काय ती नमिता प्रधान संचारली आहे का? अगं किती चिडतीयस किटी. आणि आपण तरी कधी जाणार आहोत 5 स्टार हॉटेलमध्ये? माझं डोकं एकदम गेलंय हं. मी काय खायचं, कुठे जायचं, कसं वागायचं हे सगळं आता नमिता प्रधान ठरवणार आत्तापासून. अगं ती हे सगळं प्रेमापोटीच करतीये. मला नाही आवडत असं प्रेम. माझ्या स्पेस मध्ये कोणीही शिरलेलं मला नाही आवडत, अगदी कोणीही. ते चांगलंच माहितीये मला. मी इंडिपेंडंट आहे यार. माझ्या गळ्यात जर कोणी पडत असेल तर मला नाही सहन होते. मग आता त्या नमिता प्रधानच्या इन्व्हिटेशनचं काय करायचं? झक मारत जावं लागणार. कितीही गुस्सा आला ना तरी असं करत जबडे दुखून घ्यावे लागणार. हो ना, मग चिडतीयस कशाला? सॉलिड बोर बाई आहे यार. कंप्लीट उपदेश पांडे. तोंडावर बोलशील का तिच्या? तुला माहितीये मी तिच्या तोंडावर नाही बोलणार आहे. 25 लाख अडकलेत ना आपले. ग्रेटच आहेस तू. आपले 25 लाख. मग काय, आपलेच. मग जायचं ना संध्याकाळी? जावंच लागणार आहे. पण त्याआधी ना मस्तपैकी एक वडापाव खाऊयात चरचरीत, आणि मग जीभ भाजणारा चहा. ओ नमिता प्रधान, मी वडापाव खाणार आहे, कळलं ना? काय करायचंय ते करा. मी वडापाव खाणार आहे. वडापाव जिंदाबाद. कळलं ना नमिता प्रधान? नाही. ताई मला कळतंय मी असं बोलायला नकोय. मला तिचं मन कळतंय यार, पण तिने मला इतकं बोर करायला नकोय. पैसे देणार म्हणजे काय विकत घेतलंय का तिने मला? हो की नाही रोहन? अजून किती वेळ असाच बसून राहणार आहेस? आईंना किती अपराधी वाटत असेल माहितीये का?
नाही ग अशोक, मला वाटतं कुठे जाऊच नाही. मरू दे ते अमेरिका आणि खड्ड्यात जाऊ दे ते माझं उच्च शिक्षण. झालं का सुरू तुझं पुन्हा? अशो, आज आपल्याला एक एक पैसा महत्वाचा आहे. आपण कमवलेला एक एक रुपया आपण कुठे आणि कसा खर्च करतोय हे फक्त तुला माहिती आहे. अशा आता 15,000चा खड्डा कसा भरून काढायचा? याचा अर्थ जायचंच नाही असा होतो का? मामा म्हणाला लाखांचे वारे न्यारे करून तू निघालायस. काय वाटतं या लोकांना? त्यांचं एक राहू दे, आईने तरी समजून घ्यायला नको का? तुला नक्की काय झालंय? 15 लाखातले 15,000 खर्च होणार म्हणून तुला अमेरिकेला जायचं नाहीये का? अशो, मला कंटाळा आलाय सगळ्याचा. असं वाटतं कुठेही जाऊ नये. नको ते आपल्याला लोकांचे पैसे. ज्याला त्याला त्याचे पैसे परत करून टाकावे आणि इथेच एखादी नोकरी शोधून इथेच राहावं. माणूस म्हणून माझी काहीच किंमत नाहीये ग. माझ्याकडे किती पैसा आहे आणि मी किती पैसा उभा करू शकतो, फक्त याच्यावरच माझी किंमत ठरते. हो ना, मग या जगात स्वतःची किंमत वाढव. आपण जगाला बदलू शकत नाही, स्वतःला तरी बदलू शकतो ना. आज पैशांसाठी वणवण फिरणारा समीर कष्ट करेल तर उद्या मोठमोठ्या गाड्यांमधून फिरणारा समीर जन्माला येईल. बरोबर की नाही? विनोद, हॅलो हॅलो हॅलो, एक मिनिट. हॅलो हॅलो. हा, आता येते का ऐकायला? हा विनोद बोल. अरे कुठे आहेस तू? अरे मी जालन्याला आलोय आईकडे. हा. का रे, काय झालं? बरं, तुला कोणाचा फोन वगैरे नाही ना आलेला? म्हणजे कोणाचा फोन? अरे कर्जाच्या संदर्भात कोणाचा नाही ना आला फोन? नाही. का रे? हा, मग ठीक आहे. महाराजांची कृपा. विनोद काय झालंय, मला नीट सांग ना. अरे नाही नाही, तसं काही टेन्शन नाही आहे. पण कधी कधी कंपनीची माणसं व्हेरिफिकेशनसाठी फोन करतात ना, म्हणून विचारलं. हा तिच्या एवढंच ना. अरे मग कशाला उगाच सस्पेन्स क्रिएट करत होतास? तसं काही नाही रे. म्हटलं आपल्या स्मार्ट बायची जरा भंबेरी उडवूया. बरं, बाकी काय? आणि बाकी काय नाही रे, ठीक आहे. तू देवासारखा धावून आलास म्हणून सगळं होतंय आणि मी अमेरिकेला जातोय. हा. तुझे किती आभार मानावे कळत नाही रे विनोद. नाही, किती मानायचे ते तू ठरव, कसे मानायचे ते मी ठरवलंय बरं का. म्हणजे? अरे साल्या, जायच्या आधी पार्टी देणार आहेस की नाही मला? अरे वा, म्हणजे काय देणार ना पार्टी, तू म्हणशील तिथे. भेटू मग. परत कधी येणार आहेस? येतोय, लवकरच येतोय. हॅलो, आणि अजून एक गोष्ट, तिथं जालन्यात कुणी आपल्या कॉमन ओळखीचं भेटलं तर, आणि कुणी विचारलं माझ्याबद्दल किंवा माझ्या कंपनीबद्दल, तर प्लीज कुणाला काही सांगू नकोस. का? अरे नाही रे, सगळेच येतील ना कर्ज मागायला. आणि कसं, तुझी केस जेन्युइन होती रे. नाहीतर लोक काय उगाचच युरोप टूरसाठी, वर्ल्ड टूरसाठी पैसे मागायला येतात यार. अच्छा, बर, नाही सांगणार. बरं बरं, ठेवतो मी आता फोन. महाराजांची कृपा. बाय. आई, माझे एवढेच कपडे आहेत का ग? आई, आई,
आई आय एम सॉरी. आई तुला माहिती आहे ना ग, मी चिडलो की मग काही बोलतो. आई सॉरी, मी बोललो तुला. माफ कर ना प्लीज. मी तुला माफ करीन, पण एका अटीवर. अटीवर? काय? तू दिवाळीपर्यंत इथेच राहायचंस. समीर, ते शक्य नाहीये. का का शक्य नाहीये? अगं आई, वेळ केवढा कमी आहे आणि केवढी कामं करायची आहेत, बँकेची कामं करायची आहेत. नाही शक्य. अरे पण फक्त दिवाळीपर्यंत म्हणते मी, जास्ती म्हणतच नाहीये. आई मी काय म्हणते, त्यापेक्षा तुम्हीच काय येत नाही आमच्या बरोबर. नको ग बाई, मला नाही ती एसटीची दगदग सोसणार. मग आपण रेल्वेने जाऊया. ट्रेन? अरे झोपण्यासाठी वर चढायला लागतं त्याला. अरे तो सारखा आपला धडक 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 आवाज ना असा कानात ना घुमत राहतो बघ. आई चला ना, तुम्ही एकदाही आला नाहीये. यावेळी आलात तर समीरलाही बरं वाटेल. आपण त्याला एअरपोर्टवर सोडायला जाऊ ना. म्हणजे विमान उडेपर्यंत बघता येईल त्याला आपल्याला. हो, त्यानिमित्ताने तुमचं मुंबई दर्शनही होईल. हो पण समीर नसला तर मला काय बरं वाटणार आहे मुंबईत. आई असं काय म्हणताय, मी असेन ना तुमच्या बरोबर. तुला तरी कुठे चैन पडणार आहे ग समीर शिवाय. तिकडे काय मला कुठेच नाही सुचलं. ए तुम्ही उगाच खोडा नका घालू हा दोघी जणी. मला सुद्धा नाही करमणार तिकडे तुमच्याशिवाय. ए, पहिल्या दिवशी शाळेत जाताना लहान मुलं करतात तसं तोंड करू नकोस हा. पाहिलंच नाही, एक संधी सोडत नाही मला टोचून बोलायची. मी काय बोलले, मी बरोबरच बोलले. समीर आशू पुरे आता. हे बघा, मुंबईला जाऊन तुम्हाला जे काय भांडायचं ते भांडा, कळलं. चला जा ग, तुमचं ते पॅकिंग बेकिंग करून टाका ना. तुमचं नाही, आपलं पॅकिंग. तुम्ही आमच्या बरोबर येत आहे. आशू, अगं मला आवडलं नसतं का यायला, पण मला खरंच नाही रे ही दगदग झेपणार. आई आपण तुमच्यासाठी ना प्रायव्हेट कार करूया. आशू नको ग, अगं खूप पैसे पडतील त्याला. फार पैसे लागणार नाहीत हो ना समीर. मला आवडेलच ना. आई मला एअरपोर्ट पर्यंत सोडायला आले तर. आता तुम्ही एवढा आग्रह करताय तर येते मी तुमच्या बरोबर. म्हणूनच तर तुम्हाला सांगितलं होतं. आता घरी कोणी नाहीये, अर्ध्या तासात सामान पाठवा प्लीज. सगळी तयारी व्हायची अजून. हो ठीक आहे, ओके. हां लवकर करा. हे काय, मी आले आणि तू कुठे निघालीस आता? अगं कुठेही जाणार नाहीये, तू आलीस ना, थांबीन आता. कुठे लांबचा दौरा तर नाहीये ना? नाही, शॉपिंग. सध्या मी तुला सांगू का, आमचं घर ते किटीचं घर एवढाच परिसर बघते मी. ओ दॅट्स ग्रेट. काय म्हणजे डोक्यात एक मस्त प्लॅन आलाय, तोच सांगायला आली मी तुझ्याकडे. कसला प्लॅन आता? अगं बघ, म्हणजे यावर्षी दिवाळीला ना आमच्याकडे आम्ही सगळ्या किटीच्या मैत्रिणी जमणार आहोत. किटीच्या म्हणजे किटी पार्टीच्या ग. ते कळलं मला. पुढे बोला. पुढे काय, दिवसभर मस्त पत्ते कुटायचे, खायचं प्यायचं आणि धमाल करायची. नाही गो बाई, मला नाही जमणार. असं काय करतेस? हे बघ, म्हणजे तू आमच्या किटीच्या ग्रुपमध्ये नसलीस ना तरी सुद्धा नमिता शुभंकर प्रधान ही माझी मैत्रीण आहे हे कळल्यावर माझ्या मैत्रिणी माझ्यावर जळतील. जळणार? मग त्यात मैत्री कसली सांग मला. तुला नाही कळायचं ते. तू की नाही अगदी साधी आहेस, पण मला एक सांग, तू येणार आहेस ना? खरंच नाही जमणार ग.
यावेळेला आम्ही 4 जण मिळून एकत्र दिवाळी साजरी करायचं ठरवतोय. म्हणजे तुझी ती नणंद आणि तो तिचा हिरो, हे चौघे? नाही नाही, शुभंकर, मी, किटी आणि किटीचा बॉयफ्रेंड. व्हॉट आर यू सेइंग? ती दोघं तुझ्या स्टँडर्डची तरी आहेत का? ए, असं नको ना बोलूस. आमच्या होणाऱ्या बाळाची आई आहे ती. पक्क ठरलंय का तुमचं? नाही म्हणजे अजून शुभंकरशी बोलले नाहीये मी. बाहेरगावी जाणार आहात का तुम्ही कुठे? नाही ग, 100 प्लॅन डोक्यात आहेत. शुभंकर जे फायनल करेल तेच. बरं ठीक आहे, मग तुझ्या या 100 प्लॅन्समध्ये माझा हा एक प्लॅन तू ऍड कर. पत्ते खेळायचा? यावर्षी नको ग प्लीज. बरं ठीक आहे, वाटलंस किटीला घेऊन ये मग. ए, मला नाही आवडणार ती पत्ते बित्ते खेळलेली. हां, हॅलो, कुठच्या जगात जगतेस तू? मूल पोटात असतानाच त्याच्यावर चांगले संस्कार होत असतात ना. आपल्याला जेवढे जमतील तेवढे चांगलेच संस्कार करायचे असतात आपण. बरं, तू बोललीस का त्या किटीशी? कशाबद्दल? अगं, दिवाळी एकत्र घालवण्याबद्दल. कमॉन, त्यात काय बोलायचंय? ती आता आमच्या कुटुंबातलीच एक आहे. मी आणि शुभंकर जे ठरवते आम्ही तिला सांगू. म्हणजे आम्ही ठरवायचं आणि तिला सांगायचं, इतकंच. कमाल आहे बाई तुझी. मी आले पटकन तयार होऊन. ताराबाईंना सांग काही चहा कॉफी हवी असेल तर. काय झालंय तुला? कधीपासून बघते तोंड फुगलेलंच आहे तुझं. काय सांगू तुला, तू एवढी समजूतदार आहेस तरी तुला कळत नाही. मी काय बोलणार? माझं काही चुकलंय का? चुकलं असं नाही ग, पण थोडा विचार करून बोलायचं ना. समीर, काय झालंय? अश्विनी, आईला इथून मुंबईला प्रायव्हेट गाडीने न्यायचं कसं शक्य आहे? खर्च किती येईल याचा विचार केलास? समीर, झालं, ठरलो ना मी वाईट. माझ्याच आईला आराम मिळावा म्हणून तू हे बोललीस आणि पैशांचा विचार करून मी त्याला मोडता घालतोय असं चित्र निर्माण झालं ना आता. मला तसं अजिबात वाटत नाही. तू प्रायव्हेट गाडीसाठी नाही का म्हणतोस हे कळत नाहीये मला. अगं, प्रायव्हेट गाडीने जायचं म्हणजे सरळ सरळ 3-4 हजार रुपये जाते. कसा भरून काढायचा हा खड्डा? आणि त्यातूनच मामाचे 15,000 पण द्यायचे. समीर, काहीच लक्षात येत नाही ना तुझ्या? त्या 15,000च्या प्रकरणामुळे आईना आधीच खूप अपराधी वाटते. अरे, आई आहेत त्या आपल्या. आशू, मला समजतंय, पण मी काय म्हणतोय हे मला कळतंय, सगळं कळतंय. आईंसाठी पैसे कशाला खर्च करायचे असा विचार तुझ्या मनातही येणार नाही याची खात्री आहे मला. पण कर्ज फेडण्यासाठी काही गोष्टी टाळाव्यात आणि त्या तू टाळतोयस हेही कळतंय मला. कर्ज फेडायचं म्हणजे खर्चाला शिस्त नको का? ते मी बघते, पण आईंसाठी होणाऱ्या या खर्चावर तू प्लीज काट मारू नकोस. समीर, आजपर्यंत आईंनी तुला कधीच त्यांच्या नजरेआड होऊ दिलं नाही. तू आता इतक्या दूर जातोयस. तुला निदान एअरपोर्टवर सोडायला तरी यावं असं त्यांना वाटलं तर काय चुकीचं आहे सांग? चूक काहीच नाही का आशू, पण हे सगळं निभणार कसं? मी अंधारात उडी मारतोय. तू स्वतःच्या हिमतीवर 15 लाख रुपये उभे केलेस ना. मग आता 2-4 हजार रुपयांसाठी आईंचं मन मोडायचं? आईंचं कळतंय का मला आशू? मी जरा जास्त चिडचिडा झालोय ना. तुझ्या काळज्या मला कळतायत समीर. तू अमेरिकेला गेल्यावर तिकडे आता सगळंच नवीन असणार आहे. देश, वातावरण, माणसं, खाणं पिणं. माणसाच्या खिशात पैसे असतील तर त्याचं कुठेही निघून जातं, पण तुझ्याकडे तेही पुरेसे नाही. मला सगळं आठवलं ना की पोटात खड्डा पडतो. आशू, आता खरोखर सगळं नीट पार पडले. तू छोट्या छोट्या खर्चांकडे नाही लक्ष द्यायचं, ते निस्तरायला मी आहे. पण मी हे तुझं एका अटीवर ऐकेन. तू रडायचं नाहीस. आशू, तू रडायला लागलीस ना की माझ्या छातीत कालवा कालव होते. कशात काहीतरी अडकल्यासारखं वाटतं. मला काहीच सुचत नाही. ठीक आहे, नाही रडणार.